धनंजय माने इथेच राहतात का? अहो लिंबू कलरची साडीच काय, मला लिंबाचं लोणचं, लिंबाचा सरबत, लिंबाचं मटण सगळंच आवडतं. मालक तुमचे 70 रुपये वारले हो. हा शुद्ध हलकटपणा आहे माने. हा माझा बायको पार्वती. अरे सारखं सारखं त्याच झाडावर काय? म्हणजे तुमच्यापैकी कुणी हे डायलॉग ऐकले नसतील तर नवलच. सदाबहार, कल्ट क्लासिक आणि सुपरहिट अशी ही बनवा बनवी सिनेमातले हे डायलॉग आज सुद्धा नव्वदीतल्या प्रत्येक पोराला तोंडपाठ आहेत. बरं फक्त डायलॉग नाही तर त्यातली अतरंगी कॅरेक्टर्स, गाणी, विनोदी सीन सगळंच लोकांना जसंच्या तसं लक्षात आहे. आता नुकतंच त्या सिनेमाला 35 वर्ष पूर्ण झालेत. गेली 35 वर्ष तो सिनेमा अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सिनेमाच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहे ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे काळ सरतो आणि आपल्याला अनेक जुने सिनेमे बोर वाटू लागतात. पण त्यातही काही अशा सदाबहार कलाकृती असतात ज्या कितीही वेळा पाहिल्या तरी जुन्या किंवा बोर वाटत नाहीत. उलट प्रत्येक वेळी सिनेमा पाहताना फ्रेशच वाटतं. त्यापैकीच एक सिनेमा म्हणजे अशी ही बनवा बनवी. आज सुद्धा तो सिनेमा तरुण आणि ताजातवाना वाटतो. साधारण 23 सप्टेंबर 1988 रोजी तो सिनेमा रसिकांच्या भेटीला आला होता आणि सुपरहिट ठरला होता. म्हणजे फर्स्ट क्लाससाठी 3 रुपये आणि बाल्कनीसाठी 5 रुपये तिकिटाची किंमत असून सुद्धा त्या काही चित्रपटानं तब्बल 3 कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बरेच सिनेमे येऊन गेले, पण अशी ही बनवा बनवीची जादू जराही प्रेक्षकांच्या डोक्यावरून उतरली नाही. म्हणजे खरं तर बनवा बनवी हा 1966 साली आलेल्या बीवी और मकान या फ्लॉप हिंदी सिनेमाचा रिमेक होता. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या परीनं त्या हिंदी सिनेमाचं मराठी व्हर्जन लोकांसमोर मांडलं आणि बनवा बनवी सुपरहिट ठरला. हसून हसून प्रेक्षकांनी थिएटर डोक्यावर घेतलं. सुरुवातीला बनवा बनवी इतका तुफान चालेल अशी कुणालाच आशा नव्हती. पण सचिन पिळगावकरांचं व्हिजन आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धमाल मस्तीमुळं सिनेमा जबरदस्त चालला. बरं जोडीला सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, नयनतारा, सुधीर जोशी, विजू खोटे यांसारखी मुरलेली मंडळी होतीच. अशी ही बनवा बनवी कुणा एकट्याचा सिनेमा नव्हता. ते एक जबरदस्त पॅकेज होतं. कारण त्या सिनेमातल्या जयराम कुलकर्णी आणि सुहास भालेकरांच्या छोट्याशा भूमिका सुद्धा लोकांना जशाच्या तशा लक्षात आहेत. बाकी आपल्या लाडक्या लक्षा आणि अशोक मामांनी सिनेमाची रंगत आणखीन वाढवली यात शंकाच नाही. सिनेमातली सगळ्यात आवडती कॅरेक्टर म्हणजेच लक्षानं केलेल्या पार्वती आणि सचिननं केलेल्या सुधा या बायकांचा रोल आरारारा खतरनाक. पण सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू होती सिनेमाचे डायलॉग्स आणि ती जबाबदारी नेहमीप्रमाणे पिळगावकरांनी त्यांचे लाडके लेखक वसंत सबनीसांना दिलेली. सबनीसांनी संवादात अक्षरशः जीव ओतला आणि ते सगळे संवाद अतिशय रंजकपणे सर्व कलाकारांनी पडद्यावर जिवंत केले. सर्वांच्या परफेक्ट विनोदी टायमिंगमुळं तो सिनेमा अजरामर झाला. लेखक वसंत सबनीसांनी लिहिलेले त्या काळचे संवाद आजच्या तरुणाईलाही भुरळ पाडतात आणि म्हणूनच की काय त्या सिनेमातल्या संवादावर दिवसाला शेकडो मीम्स बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आणखी भर टाकली ती म्हणजे सिनेमातल्या गाण्यांनी. त्यापैकी हृदयी वसंत फुलताना, प्रेमास रंग यावे हे गाणं तर आज सुद्धा प्रत्येक लग्नात किंवा लग्नाच्या सत्यनारायण पूजेला एकदा तरी साऊंडवर वाजतंच. तीच गत लक्षानं साकारलेल्या पार्वतीवर चित्रित झालेल्या ग कुणीतरी येणार ग या गाण्याची आज सुद्धा प्रत्येक डोहाळ जेवणाला किंवा पोराबाळांच्या बारशाला रेडिओवाला ते गाणं लावतो म्हणजे लावतोच. बाकी अशी ही बनवा बनवी हे टायटल ट्रॅक असो किंवा ही दुनिया माया जाल म्हणूजा जाग जरा यातून जगी सर्व सुखी असा कोण आहे असा संदेश देणारं वैचारिक सॉन्ग असो, सगळंच भन्नाट. त्याचं सगळं श्रेय गीतकार शांताराम नांदगावकर, सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल यांना दिलं पाहिजे. कारण सिनेमातली गाणी ऐकली की आज सुद्धा जाग्यावर नाचू वाटतं, पाय थिरकायला चालू होतात. म्हणजे खरं तर त्या काळी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचं त्रिकूट म्हटलं की सिनेमामध्ये 3 गोष्टी असणार याची फिक्स गॅरंटी असायची. त्या कोणत्या तर एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि तेच बनवा बनवीनं सिद्ध केलं. असो, आता आपण बनवा बनवीबद्दल काही माहीत नसणाऱ्या गोष्टी जाणून घेऊ. तर ऐका, पहिली गोष्ट म्हणजे मराठी सिनेसृष्टीमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर या नायकांनी बरेच हिट सिनेमे दिले, पण एकत्रितरित्या केलेला हा त्यांचा पहिला चित्रपट होता जो मराठी सिनेसृष्टीमध्ये इतिहास घडून गेला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला. कारण त्या सिनेमापूर्वी त्यांनी कोणत्याही सिनेमामध्ये एकत्र काम केलेलं नव्हतं.
पण या सिनेमानंतर हे त्रिकूट 1989 सालादरम्यान आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या भूताचा भाऊ, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा या सिनेमांमध्ये ते एकत्र पाहायला मिळाले. आता बोलूयात आपण दुसऱ्या गोष्टीकडे, ती म्हणजे या सिनेमामधल्या एका डायलॉगची. या सिनेमातला एक भन्नाट डायलॉग आहे जिथं अशोक सराफ हे स्त्री वेशात असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डेंची नयनतारा यांना ओळख करून देत असतात. तेव्हा ते म्हणतात, आणि हा माझा बायको पार्वती. पण तुम्हाला माहिती आहे का, ते वाक्य सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये कुठंच नव्हतं. ते ऑन दी स्पॉट शूटच्या वेळी अशोक मामांच्या तोंडून बाहेर निघालं होतं, जे ऐकून आज सुद्धा पब्लिक येण्यासारखं असतं. पण हे सिनेमामध्ये एका पुरुषानं एखादी स्त्री व्यक्तिरेखा साकारणं यामध्ये काही वेगळं नाही. त्या चित्रपटात स्त्री भूमिका करण्यासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चक्क त्यांच्या मिशा काढाव्या लागल्या होत्या. तो आपल्या लाडक्या लक्ष्याचा एकमेव असा चित्रपट आहे ज्यात तो पडद्यावर आपल्याला बिना मिशीचा दिसलाय. मंडळी, पुढची खास गोष्ट म्हणजे सचिन पिळगावकर यांनी बनवा बनवीसाठी वन मॅन शो सारखी भूमिका पार पडली. म्हणजे अगदी डिरेक्शन पासून नायक, गायक, नृत्य दिग्दर्शक सुद्धा. कारण हृदय वसंत फुलताना या गाण्याची कोरिओग्राफी सुद्धा सचिन पिळगावकर यांनीच केली आहे. त्या गाण्यातलं एक विशेष चॅलेंज म्हणजे निवेदिता सराफ आणि सिद्धार्थ रे यांच्या लव्ह स्टोरीचा पार्ट. कारण त्या गाण्यादरम्यान निवेदिता ही नायिका तिच्या प्रियकरावर म्हणजेच सिद्धार्थवर रागवलेली असते आणि दोघांच्या त्याच मूडमध्ये ते गाणं चित्रित करायचं होतं. त्यामुळे रागावलेल्या सुरामध्ये त्या जोडीला नाचवणं, त्यांना तशा स्टेप्स देणं हे सचिन पिळगावकर यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग काम होतं. मंडळी, सिनेमातला धनंजय माने इथेच राहतात का हा एव्हरग्रीन सीन तर इतका हिट झाला की त्याच नावानं लोकल अशोक मामांना ओळखू लागले. एका बहादरानं तर अशोक मामांना धनंजय माने नावाची पाटी सुद्धा गिफ्ट केली. बरं, आता अशीही बनवा बनवीचे आपण सगळे तर फॅन आहोतच, पण स्वतः क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सुद्धा त्या सिनेमाचा बेकार फॅन आहे. एकदा मुलाखतीत त्यानं मी रिफ्रेशमेंटसाठी अशीही बनवाबनवी सिनेमा पाहतो असं सांगितलं होतं. मंडळी, त्या काळी बनवाबनवी सुपरहिट झाल्यानंतर त्याचे अनेक भाषेत रिमेकही करण्यात आले. जसं की 1991 मध्ये तेलुगू भाषेत आलेला चित्रम भल्लारे विचित्रम, 2002 मध्ये कन्नडमध्ये रिलीज झालेला ओलू साक बारी ओलू आणि नंतर 2009 मध्ये हिंदी भाषेत आलेला पेइंग गेस्ट हा सिनेमा. 2014 मध्ये पंजाबी मधला मी अँड मिसेस 420 आणि यावर 2017 मध्ये शेवटचा बंगाली भाषेमध्ये बनलेला जिओ पगला या सिनेमांनी आपलं नशीब आजमावलं. पण अशीही बनवाबनवी एवढं प्रेम कुणालाच लाभलं नाही. असो, पण तुम्हाला अशीही बनवाबनवी मधली नेमकी कोणती गोष्ट सर्वाधिक आवडलेली? गाणी, डायलॉग्स, ॲक्टिंग की ओव्हरऑल पॅकेज? तुमची मतं कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या विशेष बारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की सबस्क्राईब करा, एवढा आम्हाला बनवू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.